एखादं झाड. मात्र जे काय वाऱ्याची झुळूक आहे ना, या वाऱ्याच्या झुळकेनं सर्व त्या ठिकाणी ते वनच आहे ना, जंगलच ना, सर्व आपण सारिके करीशी तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्याच प्रकारचे जे काही साधू संत आम्हाला सांगतात ना, साधू संतांना आपण त्या ठिकाणी कमी समजिता येत नाही. आम्ही वैकुंठवासी बापू वटले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काय केलेलं आहे? हे परोपकाराचं काम केलेलं आहे. बुड तसे जन देखवे ना डोळा आणि मनोनी कनवळा येत आहे. एवढे जे काही साधू संतांना केलेलं आहे. माता आज काय सांगायला, बुद्धी बोलते मगर सुनता कोण चला पुढे. एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर, तसे चोफेर सुवास थोर आवरेना. एक वनस्पती त्या वनामध्ये होती, मात्र चौपर दाही दिशेला त्या ठिकाणी जिकडं तिकडं लक 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 दिसू लागले. आणि जिकडं तिकडून त्या ठिकाणी श्वासच दाही दिशेनं श्वास येऊ लागला. कसा? काचा येऊ लागला, त्या चंदनाचा येऊ लागला. चला, माझ्याची हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत, तिने काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. मी जे काय माझ्या हृदयामध्ये आराम, सर्व सुखाचा आराम. काय आपल्याला भ्रांती लागली आहे? तुझं आहे तुझ्या एवढं सोपं करून सांगितलं आपल्याला. भक्ती कशी आहे बापू? भक्ती किती आहे? भक्ती सोपी आहे. भक्ती सोपी सांगितलेली आहे. आणि तुकाराम महाराज तेच म्हणजे भक्ती नव्हे साधी. भक्ती नव्हे साधी सुळावरली पोळी. भक्तीमध्ये भक्तीकडे यायला रिकामच नाही. रात्र दिवस आपण ते करावं या म्हणलं नाही 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 नाही. आम्हाला अनंत अडचणी आहेत. आमच्या सारख्याचं काम नव्हे, ते तुमच्या सारख्याच माळी घालणं आणि कपाळाला टिकला लावणं आणि तुम्ही जा आमचं काम नव. सोपी आहे तेवढीच. तुका म्हणजे सोपे बापू, तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी आणि शहाणा तो धनी घेत आहे. चला बापू पुढे. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत, द्रष्टा दर्शन तीर्थ सहज होत राम रूप. राम रूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. आपल्याला चित्त शुद्ध करावं लागते. पहिल्याने सांगून गेलो. आपलं जर मन त्या ठिकाणी तुकडोजी महाराज काय म्हणले, सदा संगत घडावे सदा सज्जनाची, नजर न पडावा कदा दुर्जनाची. आपल्याला सज्जनाच्या संगतीमुळे त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते. आता काय करायचं आहे? सर्वांमध्ये आपल्याला भगवंत पाहायचा आहे. आपल्यामध्ये अगोदर पाहावं लागते. तू जाय तुझ्यापाशी परी तू जागा चुकल अशी. आपल्यामध्ये आहे तर समोरच्यात आहे समजून घ्यावं लागते. चला, श्रवणी शब्द पडताची जाण शब्दात श्रीराम आपण श्राव्य श्रावक श्रवण सोये चिद्धन होऊन ठाके. असो जे काय श्रावण त्याची सर्व आपल्याला कानावर शब्द आल्या म्हणजे नि राम रूप आहे. आपण येतो त्रिपुटीची झाली बोलवण देखील चरण वैष्णवाचे. जास्त खोल न जाता आपल्याला सांगायचं माऊलीचे घ्राणे घेता वास वासास बाह्य परेस घ्राता घ्राण समस्त चिदाकाश. मीच बसवा बोललो. चित्त आकाश जिकडं तिकडं जे काय लकलकीत आहे ना, तेच आपल्याला प्रकाश पडला पाहिजे. एवढंच म्हणू लागले. चला, त्वचा घेऊ जाय स्पर्शासी तव दोई ते राम प्रकाशी, त्वचा स्पर्श स्पर्णासी सहज समरसी श्रीराम. आता जे काय त्वचा आणि जे काय राम एक रूप झाले. आता एक रूप झाले, मुळीचं संचरले तसे काय ज्याची त्याला गोडी लागलेली आहे. आपल्या या पंचप्राणात ना याला सर्वाला त्याची गोडी लागली आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो भरत पाहू लागलेला होता. रसना रातली आवडी घेता राम रसाची गोडी, ते पुटी झाली देशोधडी रसना वसंडी रसाते. रसना वसंडे रसाते. जे काय रातना दिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रसना हे जिबीला आहे ना, धंदा तेच आहे ना. आपण म्हणतो ना जीभ मुकाट्यानं राहत नाही, काहीतरी वळवळ करायली याची जीभ.
आता येतल्या माझ्या समोरच्या माणसाची जी वळवळ करते चला पुढे. कर्मांद्रिये याची रीती सेविता श्रीराम चिच्छती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. आता निष्काम जे काय कर्माची कर्मगती ज्या ठिकाणी निष्कलंक त्याला कोण्याच प्रकारचा कलंक नाही असे भरत नांदू लागले. चला पुढे. आयचा व्रत रामे कोंदला तो देशाची राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला अपूर्व. राम रूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित जे काय रामच रूप झालेलं आहे त्याचं शिल्लकच काही राहिलेलं नाही. चला पुढे. नगरा बाया राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम लवलंग विस्मित. आता तिथं झालं त्या ठिकाणी राम रूप घेऊ लागलेले होते. दाही दिशेला ध्वनी येऊ लागलेला होता. जय राम श्रीराम जय राम श्रीराम. जाता येते खोल सपोनामध्ये जातात. आम्ही बापू इतक्या टोंगरे इतक्यात पाण्यात पवणारी वाहते ते बापू होतं मधात जायचे. चला पुढे. दिशा दुमदुमिती रामे तने कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे व्योम रामे कोंदली. आता खाली त्या ठिकाणी पृथ्वी राम राम आकाशामध्ये ध्वनी येऊ लागली राम राम. जिकडं दाही दिशेला जिकडं पाहिल तिकडं राम रूप दिसू लागलं. चला. सत्संगे धरा सदर भूते गावागविते निरंतर सांडून कठीणत्व प्रकार मृदू अरुवार सोय झाली. आता हे जे काय पृथ्वी आहे ना मधुर झालेली आहे. मधुर शेर त्या ठिकाणी नम्रता आलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणी राम रूपामध्ये मिलीन झाली. चला. सत्संगती ओलावली अतिशांती धरीशी आली एकात्मता विस्तारली वर्तू लागली अविरुद्ध. एकात्मता निर्माण झालेली आहे आणि वैर त्या ठिकाणी हे पृथ्वी वर्तू लागलेली होती. चला. सत्संगती झाली जीवना विसरून अधोगमना वैक्यवृत्ती सकळ जना तीच स्वादन. संतांच्या संगती म्हणून मार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंचे. एकच घोंगडू पांघरू हारू मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हारी अशी परिस्थिती झाली. चला. काय दे कोणी सज्जन निववी दे कोणी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षणा करीच. आता पाणी हा नदी वायालेली आहे. हा वाघ गेला तरी पाणी तेच गाय गेली तरी पाणी तेच वाघ गेला तरी पाणी तेच. चला पुढे. ते दासी होता सत्संगती आकर्षण दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचारे. आता ते तेजाची शक्ती आहे. तेज आहे ना सर्वांवरती समसमान आहे ना. येत काही भेदभाव आहे का? वाघावर आहे चोरावर आहे सावच म्हणजे चांगला जरी असेल तर तेच आहे. त्याची जी काही शक्ती आहे ना सर्वांवर आपण काय म्हणतो समदृष्टी आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे जे ब्रह्मज्ञ स्थितीला पोहोचलेला आहे त्याच्याकडे समदृष्टी आहे. त्याचे जे काही गुणदोष समोरच्याचे पाहत नाही तद्वत शक्ती त्या प्रकारची झालेली म्हणतात. ज्याने प्रकाशले आणि जगराई त्याचे प्रकाशा उणे नाही पारखा चोरू आल्या पायी प्रकाश त्याचाही तैसाच. आता प्रकाश सज्जनाला तसाच देते आणि दुर्जनाला कारण काय जे काय पंचमहाभूत आहेत त्या प्रकाशाची यदी शक्ती आहे तद्वत त्या कोणाची भरताची होती. चला. वायू सत्संगाला दला चंचलत्व आपले विसरला भेटू आला निश्चळ झाला निदरूपी. आता वायू किती चंचल आहे. आपण वाऱ्याच्या वेगानं किती चंचल आहे त्या ठिकाणी शांत झालेला आहे आणि ते काच्या प्राप्तीचं लागलेलं आहे. म्हणजे या संताच्या संगतीमध्ये लागला आणि ते स्थिरावला. चला. वितरे तरी सर्वदेही परी आसक्त नव्हे काही सुवास दुर्वास न म्हणे काही न्यासंग पायी विचरत. आता कोणत्याच प्रकारचा आपणाला लहान थोर चांगलं वंगलं खरं आंबट हे काही आपल्याला आहे द्यायला काहीच नाही. सर्वस्व त्या ठिकाणी समदृष्टी झालेली होती. सत्संगाला तरी आकाश खुपोनीने भयकोनास विसरून या निरोकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. आता सर्व या आकाशाला सुद्धा संतांचा संग लागलेला आहे आणि सर्व आपला निनंता झालेली आहे. चला. आपल्या निदशैली शीत उष्ण प्रजन्यधारी न लिपे एकही विकारी सत्संग थोडी एवढी. आता या सत्संगाची थोडी एवढी आहे. हे बाकी जे काय आपल्या जे काय विकारात या विकारापासून अलिप्त आहे असा त्या पंचमहाभूताला कोटलं वर्णन चाललं त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी. नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत. असं त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी रातना दिवस दिन रजनी हाती धंदा कोट पोथी चालू होती तर कोट भजन चालू होतं तर कोट भारुड चालू होतं तर कोट संगीत भजन चालू होतं तर कोट प्रवचन चालू होतं. जिकडे तिकडे त्या ठिकाणी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी
ठिकाणी राम नामच चाललेलं होतं. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती हिन मानसासी राम भजने उल्हासा सावकास नांदती. रात्र दिवस त्या ठिकाणी राम प्रभूचं भजन करत होते आणि राम प्रभूचं भजन करत असता त्याला काहीच कमी पडत नाही. म्हणले सुख नव्हतं त्या ठिकाणी दुःख कोणालाच नव्हतं. आनंदमय वर्तू लागलेले होते. चला उदिम एक मोरा करणे अक्षरांचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना. आता कोण्याच प्रकारचं काही ऊन नव्हतं. घेणं देणं काही नव्हतं. दिडी नव्हती, दुनिया नव्हतं, टक्केवारी नव्हती, शेकडेवारी नव्हती, काहीच नव्हती. द्यायचं 10 रुपये द्यायचे, 10 रुपये घ्यायचे. चला एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा एका वाचून सर्वता तुझी वार्ता असे ना. एकच बोलायचं, बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. एक बोलायचं आणि एक चालायचं असं नव्हतं. असा एक निकाह व्यवहार होता म्हणतात. चला तुझेपणे दे दलाल ठको पाय तत्काल सर्वस्व देताना लगे पळ घेऊन सबळा जात असे. आता कोणी कोणाचं जर ठकवायचं राहिलं, कोणाला जर फसवायचं, फसवणूक अजिबात चालायची नाही असं त्या ठिकाणी नंदीग्रामी होतं. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेशी जीवित पुढे काही उपाय नचले पुढे पडे कुरोकडे अनार्थी. आता कोणी जर प्रयत्न जर करू लागलं तर त्याचं काही चालायचं नाही असं त्या नंदीग्रामी चाललेलं होतं म्हणतात. अंगळू मंगळू नंदभाषा सवेग निवटू पाय घसा प्राण्याने कैस दलाल कैसा द्वैता. अंगारू मंगळू आपा थापाच्या बाजारात चालते ना. त्या साधारण माणसाला काहीच चालायचं नाही. दलाला समजून त्यांना 1000-2000 रुपये येरीच हाणायचे. म्हणजे तुम्ही कोणतीही भाषा बोला, माणसं हुशार होते ते नंदीग्रामाचे. तुमचं काहीच चालू द्यायचे नाही. या प्रकारची स्थिती नंदीग्रामी होती. चला भरत नगरी लोकचतुर स्वय उदी मी एकांगवीर होता द्वैताचा संचार व्रती सत्वराची. एकांगीवीर होते, एकांगीवीर. भरताच्या ठिकाणी कुठला जर संचार होऊ लागला तर तिथं आले देवाजीच्या मनात ते कोणाचे काही चालेना. हे लबाडन हे जे काय बोलायचं असं काहीच चालायचं नाही. नित्य नेमानं त्या ठिकाणी धर्मयुक्त त्या ठिकाणी लोक वागत होते म्हणतात. एक एक उदी मायसा अकैर सगळी आकाशा द्वैताची तिथे कोण दशा प्रेम परेशा एक जे काम मीर होते दैत्य त्या ठिकाणी कोण्याच प्रकारचं याचं नाही. दुर्बुद्धीचे मना कदा न जो नारायणा मजा आयशे करी तुझे पाय चित्ती धरी रातना दिवस. सांगायचं तात्पर्य म्हणलं रातना दिवस त्या राम प्रभूचं चिंतन करत होते. मग त्याला काय उणी पडणार आहे. चला हाटवटिया चोबारे कथा कीर्तना चोफिरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषारी. आता ते गाऊ लागले लावणे मृदंग श्रुती टाळा भस शेऊ बरम रस आवडीनं रातना दिवस त्या भगवंताचं चिंतन करू लागले. आणि करत असताना त्यातला जे काही परिसर आहे ना, दाई दिशा दुमदुमून गेलेल्या होत्या. अशी स्थिती निर्माण झालेली. चला बापू आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडवणी चैतन्य घन होऊनी निर्विकार जने सुस्थिर. असं जे काय तर ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाची सांभाळी. या प्रकारची कोणाची त्या भरताची परिस्थिती झालेली होती. चला गजता राम नामे कल्लोळे गगनावे घेतली पोमुरले मोक्ष फळी उलगडून आले ऐक्य झाले हरिरंगी. आता त्या ठिकाणी रातना दिवस चिंतन करू लागले, गर्जना करू लागले. दाही दिशा दुमदुमून गेल्या. त्याचे जे काही फळ आता सांगता खूप येते. सांगता येते खूप, पण आपलं सांगायचंच नाही. आता फळ आलं, एखादं झाड असं बाहेरून आलेलं खाली लोंबलेलं आहे. असं त्या प्रकारची त्यात स्थिती झालेली आहे. बापू कथा नगर वृत्तांत कपी स्वानंदे डुलत देखील भरत अतिस्मित सोय झाला. असा जे काही परिसर दिसलेला आहे. कोणाला? मारुतीराया कोण होते? रामाचे भक्त होते. आणि कोण? भरत कोण होते? रामाचेच भक्त म्हणजे भाऊ होते. आणि भक्ताला जर भक्त पाहिला, माळकऱ्याला माळकरी जर पाहिला तर तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कनवळा, वैष्णव. हा रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. अरे का बापू खुशाल का? या प्रकारची स्थिती झाली. मारुती राहायला आनंद वाटू लागला. चला जटाधारी वल्कांबर तापस वेशी मनोहर राजीव लोचन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा. आता जे का राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा डोपलिया कस्तुरी माळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. आता सांगा वर्णन कर पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन आणि राम प्रभूचं वर्णन. जटाधारी होता, वनवासात होता.
एवढं जे का स्वरूपवान कोणाचं त्या भगवान कोण भरताचं पाहिलेलं आहे, आनंद झालेला आहे. त्या मारुतीला एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पारावर राहिलेला नाही बापू. चला ठाण मान गुण लावणे कळाविणे असं प्रसन्न वदन अधिकता कपी उद्विग्न रघुनंदन येते काला. आता त्या ठिकाणी ठाण मान सर्व स्वरूप दिसू लागलेला आता. सर्वस्व रामच रूप झालेलं होतं. भरत होता मात्र कोण दिसू लागलेला होता. मारुती मनामध्ये विचार करू लागले, एवढा जे काय ब्रह्मांडाचा मालक चालक राम प्रभू या ठिकाणी कस काय आले. मना शंका वाटू लागली आणि विचार येऊ लागले. चला पुढे. मनोमय करुणी नमन रण पुरुषात एक शोभन काही बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझा आले. मनोमन त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला कोणाला, भरताला. आणि भरताला बोलायला सुरुवात केली. राम समजून कोण मारुती म्हणू लागले. काय बोलू लागले होते. मनवितोसी आत्मा राम दिससी दुःखाचा आराम रणी सांडिला युद्ध धर्म परमाधर्म तुहा केला. तू काय केलेला असं म्हणले, जे काय दिनावर दया करणारा कनवाळू कृपाळू दिना रागी उदरले नाही. आणि तू काय केला म्हणले, अधर्म केला. अधर्म कसा केला. लक्ष्मणाला त्या रक्ताच्या थारोळ्यात सोडला आणि या येता आलेला असे मारुती राया बोलू लागले कोणाला, भरताला. चला धीर वीर प्रमोद्धार रण प्रियन महाशूर पुराणे गरजती अपार ते समग्र लटके. आता तू धीरास धीरास सर्वांचा पालन पोषण करणारास आणि शास्त्रातला पुराण त्या ठिकाणी तुझं रात्र दिवस जे काय वेद सुद्धा नाव घेतात. असे तुझ्या नावाची कीर्ती वाढलेली आहे आणि तू या ठिकाणी आलेलास. या प्रकारचे बोलू लागले म्हणतात. लटके तुझे कुळशीळ लटके तुझे व्रत सकळ लटकी तुझे प्रताप बळ लटकाच केवळ पुरुषार्थ. आता तुझा जे काय धीर म्हणले जे काय लटकाय हे सर्व काय नाटक केलेलं आहे म्हणले. आता जे काय नावाप्रमाण तू नाहीस या प्रकारचं बोलू लागलेले होते. तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्वतही तुझ माझी नाही न पुस्तका होनी पायी वेश तोही लटिका. आता पुरुषार्थ तुझ्याकडे कुठलाच काही नाही म्हणले. न पुस्तकापेक्षा एखाद्या भागुबाई सारखा. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर भागुबाई सारखा असं म्हणजे कोणता काय प्रकार केलेला आहे, कोणता पुरुषार्थ केलेला आहे, काय म्हणून येता आलेला आहे. या प्रकारचे अनेक प्रश्न कोण मारुती राया करू लागलेले होते. लटकी तुझी धृती कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीरामा. आता लटकात म्हणजे तुझी जे काय कीर्ती आहे, तुझी स्तुती आहे, हे सर्व जे काय श्रीरामा आतापर्यंत केलेलं आहे हे सर्व काही लटक केलेलं आहे. मला काही योग्य वाटणं झालेलं आहे. या प्रकारचे मारुती राया त्या कोणाला बोलू लागले, भरताला बोलू लागले. राम प्रभू समजून चला पुढे. व्रताची वाढ विले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम व्रताची. व्यर्थ तुझं नाव वाढलेलं आहे, नाव वाढलेलं आहे, रूप वाढलेलं आहे. सर्व कीर्ती त्या ठिकाणी त्रिभुवनात भरलेली आहे. मात्र आम्ही ऐकलं त्याप्रमाणे तू एकही वागणं नाही आहे. या प्रकारचे कोण मारुती राया म्हणू लागलेले होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. की जय. चला वाचक म्हणून दादाराव डोंगरे कळमनुरी आणि सूचक सुभाष महाराज आम्हाला शिवनी कळमनुरी. चला अहो तुम्हाला पहिलेच नाव दिलं त्यानं काहून तुम्ही असं करता?